संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं स्वतःचं पॅनल उभा केलेलं आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट स्वप्नील पाटील जे तासगावचे तालुका अध्यक्ष आहेत भाजपचे, यांनी स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे। निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांच्या भाजपच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या आपल्यासोबत आहेत। मला सांगा, कसं बघता निवडणुकीकडं आणि काय आव्हान आहेत तुम्हाला? नाव सांगा। मी सौ विद्यासागर चव्हाण दाबुगडे। मी तासगाव नगरपालिकेतून लढवते। BJP पक्षाचे मी थेट नगराध्यक्ष उमेदवार आहे आणि आव्हान म्हणजे माझं एकच असेल की तासगावला मला सक्षम तासगाव बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला महिला वर्ग असेल, लहान मुलं असतील, सुशोभीकरण असेल आणि बाकी युवकांना जी संधी देण्याचा प्रयत्न जो आहे तो मला पूर्णपणे आणायचा आहे। तासगावचे जी मूलभूत सुविधा आहेत सगळ्यात पहिला त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करून जे बेसिक फॅसिलिटीज आहेत ते आपल्याला पहिला द्यायचे आहेत तासगावमध्ये। आणि निवडणुकीला बघत कसं बघता असं तुम्ही मला विचारलं तर मला एकच सांगायचं आहे की राजकारण हे आम्ही फक्त आणि फक्त समाजकारण ह्या दृष्टीतूनच पाहणार आहे आणि हे सेवाचंच माध्यम असणार आहे आमच्यासाठी। विजयाची कितपत खात्री वाटते? कसा रिस्पॉन्स आहे तासगावकरांचा? तासगावकरांचा रिस्पॉन्स हा पॉझिटिव्हच आहे, कारण तासगावकरांनाही बदलाचीच अपेक्षा आहे आणि आजपर्यंत तुम्ही जसं बोलला विजयाची अपेक्षा, तर केंद्रात आणि राज्यात तर विजयाची अपेक्षा कशी आहे हे तुम्हाला दाखवून दिलेलीच आहे भाजपनी। आणि अजून एक गोष्ट अशी आहे की BJPच्या मार्फत आपण प्रत्येक योजना ही तासगावच्या आणि अख्ख्या भारताच्या कुटुंबापर्यंत आपण पोचलेला आहे आणि आणखीन आम्हाला असे प्रयत्न करायचे आहेत की आणखीन ज्या योजना आहेत ते अजून प्रत्येक कुटुंबापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं आम्ही काम इथून पुढे आम्ही नक्कीच करणार आहे। समोर माजी खासदार आहेत, दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी, यांचेसुद्धा पॅनल आहे। कितपत आव्हान वाटतं? मी तुम्हाला अजूनही तेच सांगते की आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या कामाकडेच लक्ष देणार आहे जास्तीत जास्त, कारण आम्हाला असा ठाम विश्वास आहे की तासगावकर आमच्यावर विश्वास ठेवतील आणि फक्त यावेळेस भगवा आम्ही फडकू। आपल्याबरोबर तासगाव तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील। मला सांगा, तुम्ही पॅनल उभा केलेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे? काय विकासाचे मुद्दे आहेत? तुम्ही विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत बोललं गेलं तर तासगाव शहरामध्ये 40 वर्षानंतर तासगावकरांचं म्हणून पॅनल उभं राहते। हे व्यक्तिकेंद्राच्या बाहेर जाऊन पक्षी पातळीवरचं पॅनल उभं राहते की ज्या पॅनलचा उपयोग आम्हाला राज्यातल्या सत्ता आणि केंद्रातल्या सत्तेच्या माध्यमातून या शहराला निधी खेचून आणण्यासाठी होईल। भारतीय जनता पक्षात हे पॅनेल उभं करत असताना तासगावचा एक आराखडा जो स्वर्गीय DM बापूंच्या वेळेला मंजूर झालेला होता, त्याच आराखड्यावरती हे शहर अजून काम करतं आहे। हा आराखडा बदलून घेऊन थोडासा विस्तृतपणे तो मांडणं अत्यंत गरजेचं आहे। या शहरामध्ये पार्किंगचा, रस्त्यांचा, अत्यंत अरुंद रस्त्यांचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, ट्रॅफिकचा गंभीर प्रश्न आहे। तर काही गटारी जे ओपन आहेत ते बंदिस्त करून रोड वाढवता येतो एक आपल्याला बघता येईल। शिक्षणाच्या बाबतीमध्ये नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये आपल्याला खाजगी शाळासारखा दर्जात्मक शिक्षण देण्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करता येईल आणि करावा लागेल। काही ठिकाणी घरकुलांची अपेक्षा अजून शिल्लक आहे, तर राज्य सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घरकुलांच्या बाबतीमध्ये आम्ही निधी खेचून आणू शकतो आहे। इतर अनेक विकास कामाच्या बाबतीत आम्ही निधी खेचून आणू शकतो आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा यांच्या माध्यमातून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यापर्यंत आम्ही पोहोचून या तासगाव शहरासाठी साधारणपणे 100 कोटीचा निधी कमीत कमी आम्हाला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे। आणि निश्चितपणे ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलचा नगराध्यक्ष आमचा निवडून येईल तर आम्ही 5 वर्षामध्ये 100 कोटी रुपये सहजच या शहरासाठी आणू शकतो आहे। आणि त्यामध्ये जे अपूर्ण जे स्ट्रक्चर आहे तासगावचं, अनेक प्रश्न जे गंभीर आहेत, लाईटची व्यवस्था असेल, 24 तास पाणी मिळणं गरजेचं आहे, ते पाणी देणं गरजेचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही फोकस करू आणि हे शहर भयमुक्त आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या जगण्याला, त्यांच्या वावरण्याला एक बळ देईल अशा पद्धतीची नगरपालिका आम्ही चालवून दाखवू याची मला खात्री वाटते। तुमच्यासमोर माजी खासदार संजय काका पाटील यांचं पॅनल आहे, विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी सुद्धा पॅनल लावलेलं आहे। कितपत आव्हान वाटतं तुम्हाला? या निवडणुकीकडे कसं बघता?
हे पॅनेल आव्हान आहे असं मला वाटत नाही, कारण विधानसभेच्या निवडणुकीनंतर 4-5 महिन्यापूर्वीच या तालुक्यामध्ये ग्लुकोज फॅक्टरीचं एक इलेक्शन झालं होतं, ते दोघांनी बिनविरोध केलं होतं. आज आम्ही बोलत नाही, पण जनता बोलते की हे नुरा कुस्ती आहे आणि काहीतरी यांनी शीट्स वाटून एकमेकाला दिलेले आहेत आणि कुजबूज चालू आहे. कारण प्रत्येक प्रभागाच्या उमेदवाराकडे नजर टाकली तर काही ठिकाणी प्रबळ उमेदवार दिलेत, तिथं विरोधी गटातून जरा दुबळे उमेदवार दिलेत. म्हणजे हा एक ट्रॅप तयार केलेला आहे त्यांनी आणि या शहरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुंड्या पिरगळायचा कार्यक्रम या निवडणुकीमध्ये ते दोघं करणार आहेत. परंतु हे दोघांच्या आव्हानापेक्षा भारतीय जनता पक्षाचंच त्यांना आव्हान राहील, कारण या शहरातील जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विचारावर चालणारी जनता आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्यामुळं त्याच्या माध्यमातूनच इथं निधी येऊ शकतो आहे आणि विकास होऊ शकतो आहे, हे ठामपणे विश्वास सामान्य लोकांच्या घरामध्ये आम्ही पोचवू शकलो. आम्ही हे पॅनेल उभं करत असताना सर्वसामान्य घटकांना सर्व समाजाला बरोबर घेतलेलं आहे. आमचं सोशल इंजिनिअरिंग एवढं चांगलं झालेलं आहे की विविध समाजाचे, विविध जाती धर्माचे, 12 बलुतेदारांचे सगळ्यांना संधी देऊन आम्ही हे पॅनेल केलं आहे. हे पॅनेल करत असताना कुठल्या प्रस्थापितेच्या बंगल्यातनं आम्ही उमेदवारी दिलेली नाही, पण सर्वसामान्य गोरगरिबाच्या घरातनं आम्ही उमेदवार उभा केलेत आणि तरुण आहेत, शिकलेले आहेत आणि स्टॅम्प पेपर म्हणून कुणीही ते आमचं उमेदवार आणि किंवा नगराध्यक्ष हे काम करणार नाहीत याची मला खात्री वाटते. एका वॉर्डा एवढं मतदान असलेल्या गावातून, म्हणजे 3,000, 4,000, 5,000 मतदान असलेल्या गावातून इथं येऊन 36,000, 35,000 मताच्या या तासगावमध्ये इथलं उमेदवार ठरवायचं किंवा इथल्या नेत्यांना शेवटच्या क्षणी डावलायचं, वर उचलायचं, कुणाला पाडायचं, कुणाला ठरवायचं, हे प्रकार तासगावकरांसाठी आता असह्य झालेला आहे. 40 वर्षामध्ये तासगावकरांनी जी वाट बघितली, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तासगावकरांना ही दिशा आता मिळालेली आहे. 40 वर्षाचा वचपा नक्की हे तासगावकर काढतील आणि भारतीय जनता पक्षाचं पॅनल निश्चितपणे निवडून देतील असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहू शकता तासगावकर भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला भरघोस मताने विजय करतील असा विश्वास आणि खात्री नगराध्यक्ष आणि इथले तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर येथे जे नगराध्यक्ष म्हणून उभारलेले उमेदवार आहेत विद्या ताई खाबुगडे चव्हाण यांनीसुद्धा असा विश्वास व्यक्त केलेला आहे की राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळे तासगावच्या जनतेने मला कौल दिला, निवडून दिलं तर भरघोस असा निधी आणून जो उर्वरित विकास राहिलेला आहे आणि याच्यापूर्वी जो विकास झालेला नाही आहे त्या सर्वांगीण तालुक्याचा विकास, शहराचा विकास करण्याचा मानस त्यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.